स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्पोजल ऑफ वेस्ट की वेस्टचं डिस्पोजल किंवा इम्प्रॉपर जे डिस्पोजल ऑफ वेस्ट आहे तर ते कशा प्रकारे केले जाते आणि त्याचे किती बॅड इफेक्ट्स आपल्या लिव्हिंग लाईफवर होऊ शकतात किंवा जे पण काही अर्थवरची जी लिव्हिंग लाईफ आहे तिच्यावर कसे बॅड इफेक्ट्स होऊ शकतात हे आपण सांगितलं. आणि त्याचबरोबर कंपोस्ट खताविषयी देखील आपण इन्फॉर्मेशन घेतली की कंपोस्ट खत कशा प्रकारे आपण तयार करू शकतो आणि ते कशा प्रकारे ऍज अ अल्टरनेट ऑफ केमिकल फर्टिलायझर्स म्हणून आपण यूज करू शकतो. तर हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये लर्न केलं. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द बायोगॅस. व्हॉट इज बायोगॅस आणि तो कशा प्रकारे तयार होतो. ओके, दिस इज ऑल्सो नोन ऍज द गोबर गॅस. त्यालाच काय म्हटलं जाते, गोबर गॅस. म्हणजे जी गावची डंक आहे म्हणजे गाईचं जे शेण वगैरे असते तर ते शेण एकत्रित मिक्सअप केलं जाते किंवा एका ठिकाणी साठवून ठेवलं जाते एका गड्ड्यामध्ये आणि त्याला म्हटलं जाते गोबर गॅस. त्याच्यासाठी जो गड्डा तयार केलेला असतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये द डिकेनिंग ऑफ अॅनिमल डंक. अॅनिमल डंक जे आहेत किंवा प्राण्यांच्या ज्या विष्ठा आहेत, डंक मीन्स काय होते, विष्ठा. तर प्राण्यांच्या ज्या विष्ठा आहेत तर त्या एकत्रित केल्या जातात आणि त्याचं डिकेइंग केलं जाते म्हणजे विघटन केलं जाते. अँड किचन वेस्ट म्हणजे त्यामध्ये आपण अॅनिमल डंक्स तर टाकू शकतो, त्याचबरोबर आपण किचन वेस्ट म्हणजे किचनमध्ये जे पण काही भाजीपाला वगैरे आपला उरलेला असतो किंवा सडलेला जो भाजीपाला असतो, कांद्याचा पाचोळा आहे किंवा लसणाचा पाचोळा आहे किंवा ज्या पण काही पालेभाज्या असतात तर त्याच्या काड्या असतात, तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याचबरोबर व्हेजिटेबल म्हणजे किचन वेस्ट किंवा व्हेजिटेबल वेस्ट, किचनमध्ये उरलेलं जे पण काही शिळं अन्न वगैरे असेल तर ते देखील आपल्याला टाकता येईल. अँड सिवेज अँड द फार्म वेस्ट म्हणजे शेतामधलं जे पण काही वेस्ट असेल तर ते देखील आपण आणून त्या गड्ड्यामध्ये टाकू शकतो. आणि हे सगळं जे मिक्सचर आहे तर हे मिक्सचर डिकेइंग होतं म्हणजे ते त्याचं विघटन होतं. हे सगळं एकत्रित टाकत राहिल्याच्या नंतर एकावर एक टाकल्याच्या नंतर काय होतं की त्याच्यामध्ये बारीक असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होतात. डिकेनिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर ते डिकेइंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होतात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याचं डिकेनिंग करतात म्हणजेच त्याचं डिकम्पोजिशन करतात, त्याचं विघटन करतात आणि विघटन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक प्रकारचा गॅस तयार होतो, मिक्सचर ऑफ गॅस तयार होतात त्याच्यामध्ये. आणि हा जो गॅस आहे तर तो आपण फ्युएल्सला अल्टरनेट फ्युएल म्हणून यूज करू शकतो. जसं की आता आपण घरामध्ये एलपीजी म्हणून यूज करतो, एलपीजी यूज करतो, तर त्या एलपीजीच्या ऐवजी हा जो बायोगॅस आहे तर हा ऍज अ अल्टरनेट फ्युएल म्हणून आपण यूज करू शकतो. म्हणजे घरामध्ये किचनचे जे गॅस वगैरे आहे तर त्याला आपण त्याचं कनेक्शन देऊन त्याच्यावर आपण गॅस चालवू शकतो अशा प्रकारे. त्याचबरोबर कुकिंग गॅस ऑर इलेक्ट्रिसिटी इन अ स्मॉल क्वांटिटी आणि थोड्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी म्हणजे एखादा बल्ब वगैरे त्याच्यावर आपण लावू शकतो किंवा एक दोन बल्ब वगैरे, तर अशी थोड्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी देखील या गॅसेसच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करता येते. इट इज अन इफेक्टिव्ह वे ऑफ रिड्युसिंग पोल्युशन्स. म्हणजेच याच्यामुळे जे पण काही आता वेस्ट आपण बाहेर टाकणार तर ते ओपन लँडवर टाकणार, जे पण काही काऊ डंक असेल किंवा मग अॅनिमल्सचे डंक्स असतील तर त्या वातावरणामध्ये ओपन पडलेल्या असतात. आणि त्याचबरोबर जे पण काही किचन वेस्ट असेल, व्हेजिटेबल्स असतील, अदरही जे पण काही वेस्ट असेल तर ते आपण सर्रास घेतो आणि जिथे पण ओपन स्पेस दिसेल तिथे फेकतो. मग ते जमिनीवर फेकल्याच्या नंतर ते तिथे पडल्याच्या नंतर ते तिथेच कुजतं आणि त्याचा घाण वास सुटतो. मग तो घाण वास वातावरणामध्ये मिक्सअप होतो आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशन होते. आणि कुठेही असं टाकल्यामुळे काय होते, लँडचं देखील पोल्युशन होतं. मग हे पोल्युशन आपण टाळू शकतो की एका ठिकाणी जर आपण हे वेस्ट तयार केलं किंवा एखादा असा गड्डा तयार केला आणि त्या गड्ड्यामध्येच हे जर वेस्ट आपण सगळं टाकलं तर त्यामध्ये त्याचं विघटन होत राहील आणि त्याच्यापासून बायोगॅस देखील आपल्याला काय होईल, फॉर्म होईल. म्हणजे याच्यापासून एक जे मिक्सचर ऑफ गॅसेस तयार होतं तर ते मिक्सचर तयार होईल आणि ते आपल्याला युजफुल देखील असेल. म्हणजेच मग आपण हे जे वेस्ट मटेरियल आहे तर या वेस्ट मटेरियल पासून आपण युजेबल असे जे पण काही मटेरियल्स आहेत तर ते फॉर्म करू शकू. अँड इट मेक्स यूज ऑफ वेस्ट विच इज जनरेटेड रेग्युलरली की जे, आणि त्याचबरोबर जे दररोजचं जे वेस्ट आहे तर त्याचं जे प्रमाण आहे तर ते देखील कमी होईल. कारण जे वेस्ट आता याच्यामध्ये जे पण काही वेस्ट आपण सांगितलं तर हे रेग्युलरली फॉर्म होणार आहे. काऊ डंक झालं किंवा अॅनिमल्स डंक झाले, किचनचं वेस्ट झालं, व्हेजिटेबलचं वेस्ट झालं, तर हे आपल्या घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये रेग्युलरली तयार होतं.
म्हणजे डेली तेवढं वेस्ट आपल्या घरामध्ये असतं आणि मग हे डेलीचं वेस्ट जर आपण एका ठिकाणी जमा केलं किंवा त्या बायोगॅसचा एखादा प्लांट तयार केला आणि त्या प्लांटमध्ये ते आपण कंटिन्युअसली टाकत राहिलो, भरत राहिलो तर ते भरत जाईल आणि त्याच्यानंतर त्याचं विघटन होईल, डिकेइंग मॅटर, त्याच्यामधलं जे मॅटर आहे किंवा मटेरियल्स आहेत तर त्यांचं डिकेइंग होईल आणि या डिकेइंग प्रोसेसच्या माध्यमातून मग आपल्याला युजफुल असा गॅस निर्माण होईल, ज्याचा आपण ऍज अ किचन गॅस म्हणून यूज करू शकतो. किचनमध्ये कुकिंगसाठी त्या गॅसचा आपण यूज करू शकतो आणि त्याचबरोबर स्मॉल अमाऊंटमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी म्हणून देखील त्याचा यूज करता येईल. अशा प्रकारे मग हे झालं बायोगॅसचं. नेक्स्ट टर्म आपल्याला बघायची आहे ती म्हणजे सॅनिटरी लँडफिल, की जे पण काही वेस्ट आपल्याकडे तयार होतं तर त्या वेस्टचं नेमकं म्युन्सिपॅलिटी करती काय, किंवा जी पण काही मनपा आहे तर मनपा रोज आता बघा घंटागाडी येते आपल्या दारासमोर आणि कचरा घेऊन जाते. मग एवढा कचरा ते टाकत कुठे असतील किंवा त्याचे डिस्पोजिंग कशा प्रकारे करत असतील, डिस्पोजल कशा प्रकारे करत असतील, तर हे आपल्याला बघायचंय. मग त्याच्यामध्येच आपल्याला दिलेले सॅनिटरी लँडफिल. सॅनिटरी लँडफिल इज अ मेथड ऑफ कंट्रोल डिस्पोजल ऑफ लार्ज क्वांटिटीज अँड म्युनिसिपल सॉलिड वेस्ट ऑन लँड. आता बघा हे काय आहे, एका लार्ज क्वांटिटीज मधलं डिस्पोजल आहे. म्हणजे जे पण काही म्युन्सिपॅलिटी पूर्ण सिटीमधून कचरा गोळा करून आणते तर त्या पूर्ण कचऱ्याचं जे डिस्पोजिंग आहे तर त्या डिस्पोजिंगला किंवा त्या वेस्टला कंट्रोल करण्याची जी मेथड आहे तर ती म्हणजे आहे ही सॅनिटरी लँडफिल. त्या डिस्पोजलला लार्ज क्वांटिटीज ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट ऑन लँड, सॉलिड वेस्ट जे आहे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आपल्या लँडवरचं, तर त्याला कंट्रोल करण्याचं किंवा त्याचं डिस्पोज करण्याची जी पण काही मेथड आहे तिला आपण सॅनिटरी लँडफिल असं म्हणू शकतो. द वेस्ट इज फर्स्ट स्प्रेड इन थिन लेअर अँड इज देन कॉम्प्रेस्ड बाय हेवी मशिनरीज. बघा आता फर्स्ट काय केलं जाते की खूप दूरवर, म्हणजे जिथे रेसिडेन्शियल एरिया असेल त्याच्यापासून खूप दूरवर किंवा जिथे पण काही ऍग्रिकल्चरल एरिया असेल तर त्या ऍग्रिकल्चरल एरियापासनं बरंच दूर अंतरावर एखाद्या जमिनीवर काय केलं जाते की हे जो पण काही कचरा आहे तर याची एक पातळ थीन अशी लेअर केली जाते. म्हणजे तो कचरा तिथे नेला जातो आणि थीन लेअरमध्ये पसरवला जातो आणि थीन लेअरमध्ये पसरवल्याच्या नंतर त्याला हेवी मशिनरीच्या साह्याने परत त्याला कॉम्प्रेस केलं जाते. म्हणजे त्याला परत एका ठिकाणी आणलं जाते हेवी मशिनरीच्या साह्याने. अँड सेव्हरल सच लेयर्स आर मेड अँड कॉम्पॅक्ट ऑन द टॉप ऑफ वन अनादर. आणि काय केलं जाते की बऱ्याच वेळेस म्हणजे हा कचरा नेऊन अशीच लेअर केली जाते, परत त्याला कॉम्प्रेस केलं जाते, परत लेअर केली जाते, परत कॉम्प्रेस केलं जाते. म्हणजे एकावर एक अशा बऱ्याच लेयर्स त्याच्यावर फॉर्म केल्या जातात टॉप ऑफ वन अनादर, एकमेकांच्या वरती. At the end of each day, the compact refuse is covered with a layer of compacted soil to prevent fall order. आणि रोज जेव्हा ते कॉम्पॅक्ट केलं जाते, कॉम्पॅक्टेड रिफ्यूज इज कवर्ड विथ अ लेअर ऑफ कॉम्पॅक्टेड सॉइल. आणि रोज काय केलं जाते की ती जी पण काही थीन लेअर टाकली जाते आणि नंतर कॉम्पॅक्ट केली जाते. तर कॉम्पॅक्ट केल्याच्या नंतर त्याच्यावर डेली काय केली जाते, सॉइलची एक लेअर टाकली जाते. म्हणजे मातीची एक काय केली जाते, लेअर त्याच्यावर फिलअप केली जाते. आणि अशा वन बाय वन अशा लेयर्स तयार केल्या जातात. आणि मग हे सॉइल टाकल्यामुळे काय होतं की तो जो कचरा असतो तर त्याच्यातून येणारा जो घाण वास आहे तर तो घाण वास सॉइलमुळे दबल्या जातो. म्हणजेच मग एअरमध्ये जे फॉल ऑर्डर जे आहे तर त्याच्यामुळे जे प्रदूषण होणारं असतं हवेचं तर ते टाळलं जातं आणि त्याच्यावर सॉइल टाकल्यामुळे तो जो ऑर्डर आहे तर तो तिथेच दबल्या जातो आणि घाणवास बाहेर सुटत नाही. ऑल मॉडर्न लँडफिल साइट्स आर केअरफुली सिलेक्टेड. आणि सध्याच्या ज्या आपण काही आधुनिक लँडफिल साइट्स आहेत तर त्या केअरफुली सिलेक्ट केल्या जातात. म्हणजे खूप काळजीपूर्वक त्याचं पाहणी केली जाते किंवा काळजीपूर्वक त्या सिलेक्ट केल्या जातात. आणि त्याचबरोबर रेसिडेन्शियल जो एरिया असेल म्हणजे जिथे लोक राहतात किंवा जिथे त्यांची शेती वगैरे असेल, ऍग्रिकल्चरल जो पण काही एरिया आहे तर त्याच्यापासून बऱ्याच दूर अंतरावर हे टाकल्या जाते किंवा ही लँडफिलसाठी ही जी लँड आहे तर ती चूज केली जाते. प्रॉपर केअर हॅज टू बी टेकन व्हेन प्रिपेअरिंग अ लँडफिल. आणि ही जी लँडफिल आहे तर ही तयार करताना अतिशय योग्य प्रकारे केअर घेतली जाते की कशा प्रकारे ती करायला हवी किंवा त्याच्यापासून इतरांना कशा प्रकारे त्रास होणार नाही किंवा प्रदूषण किती प्रमाणात होईल आणि प्रदूषणाला आपण प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय करू शकतो या सगळ्या गोष्टींचं तिथे लक्षात घेतल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टींकडे स्पेशली
लक्ष दिलं जाते, अटेन्शन केलं जाते आणि त्यानुसार केअर घेऊन नंतरच हे लँडफिलचे जे एरियाज आहेत तर हे सिलेक्ट केले जातात आणि त्यानुसार ती प्रोसेस मग घडून येते. अशा प्रकारे मग आज इथे आपला हा जो 9 चॅप्टर आहे अवर एन्व्हायरमेंट हा एंड झाला. याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सेंड केले जातील. नेक्स्ट याच्यामध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरचे वर्ड्स सेंड करेल मी तुम्हाला आणि नंतर मग आपण नेक्स्ट 10 जो चॅप्टर आहे तो स्टार्ट करूयात. थँक्यू.